विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दंगल विंगल राहून दे तिकडं. पहिल्यांदा मी तुम्हाला स्पष्ट दिसतो का तेवढं सांग. कारण मराठी साहित्यामध्ये एवढा देखणं कवी तुम्ही आजपर्यंत बघितला. आणि ही माणसं अशी आहेत की नेमका अंधार पडला की मला उभं करतो. आणि अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते. दादा तुझी लेखी तेव्हाच बोलते. आणि मग मला यावं लागतं. माझी बायको नेहमी म्हणत असते की जाताना बाबा अंगावर कपडे जरा पांढरी घालून जात जा, नाहीतर फार मोठा प्रॉब्लेम होतो. तुम्हाला मी जर स्पष्ट दिसत असलो, व्यवस्थित दिसत असलो, तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद द्या. ती मला, ही दाद मला, माझी कविता कधी टाळ्या मागणार नाही, त्या आपोआप येतात. माझ्या या रंगाला तुम्ही हसलात, हा विनोदाचा भाग झाला. पण या रंगाचा थेट संबंध त्या पंढरीच्या गाभारेशी येतो, त्या पांडुरंगाशी येतो. आणि तो पांडुरंग माझ्यासाठी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे. तो पांडुरंग माझ्यासाठी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे. आजची कविता म्हणजे कविताच नाही, तर त्या पांडुरंगाचं माझं भांडण आहे. हा त्याचा आणि माझा आत्मिक संवाद आहे. त्यामुळं कुठल्याही संप्रदायातल्या ऐऱ्या गैऱ्यांनी आमच्यामध्ये पडायचं नाही, बोलायचं नाही. आणि समीक्षकांना एक कविता ऐकण्याचा एक साधा नियम सांगतो. जगात कुठेही जा, नियम एकच कविता ऐकण्याचा, कविता नीट ऐकायची. नीट, टलाट. पांडुरंगा, आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात. पांडुरंगा, आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात. करावं रक्त बंबाळ तुला, करावं रक्त बंबाळ तुला. पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा. पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा. कालच बापानं आत्महत्या केली रे. बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं. पांडुरंगा, फक्त तुझंच नाव होतं. हसत हसत त्याच्या मरणाचा सोहळा त्या गद्दार बाबळीनं पाहिला. हसत हसत त्याच्या मरणाचा सोहळा त्या गद्दार बाबळीनं पाहिला. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना पाहवत नाही माझ्या. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि आत गेलेली पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना पाहवत नाही माझ्या. अकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या? अकांत आणि एकांत काय असतो हे कसं सांगू आईला? तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून. पुन्हा जा, रखमाईला विचार एकांतात कसं वाटलं. पुन्हा जा, रखमाईला विचार एकांतात कसं वाटलं तुला. मग कळेल तिचा एकांत. जोडीदार नसला की मोकळी वीट काय कामाची विठ्ठला. जोडीदार नसला
मला ती मोकळी गीत काय कामाची. आता उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येणार, काव 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 दंगा करणार. आई भाकरीचा तुकडा टाकणार आणि बापाची शपथ घेऊन सांगतो पांडुरंगा, कावळा फक्त पंढरीच्याच दिशेला झेपावणार. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, गळ्यातली माळ काढतो विठ्ठला. पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको, कारण आईला फार जपून ठेवायचंय मला. कारण आईला फार जपून ठेवायचंय मला. पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो. तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा, तू फक्त एकदा आभाळ फाड. आणि मग बघ, पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. आणि मग बघ, पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ काळ्या, तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखव. मग बघ काळ्या, तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो. माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी होऊन येतील. माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी होऊन येतील. जमलंच तर तू ये विठ्ठला जोडीनं, जमलंच तर तूही ये विठ्ठला जोडीनं. त्या रखमाईला सोबत घेऊन तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन, तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.